आपल्याला माहितीच आहे, आपल्या महाराष्ट्राची स्थापना झाली 1 मे 1960 रोजी. आणि हो, हाच तो दिवस जो आपण सगळे महाराष्ट्र दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करतो. आता बघा, हा आहे आपला राज्यप्राणी शेकरू. याला भारतीय विशालखार असंही म्हणतात. हा थोडासा लाजाळू प्राणी आपल्याला सह्याद्रीच्या घनदाट जंगलामध्ये पाहायला मिळतो. आणि हा आहे आपला राज्यपक्षी हरियाल. पिवळ्या पायांचं हे सुंदर हिरवं कबूतर. याच्याबद्दल एक गंमत सांगतात की हा पक्षी जमिनीवर कधीच पाय ठेवत नाही. पुढे आहे राज्याचं फूल ताम्हण. याला जारूळ नावानेही ओळखलं जातं. उन्हाळ्यात ना याची जांभळी गुलाबी फुलं इतकी सुंदर दिसतात की नजर हटत नाही. आणि ही प्रतीकांची ओळख पूर्ण होते फळांच्या राजाने. हो, बरोबर, आंबा हे महाराष्ट्राचं राज्यवृक्ष आहे. आपल्या संस्कृतीचा आणि पाहुणचाराचा एक अविभाज्य भागच आहे तो. बरं, ही तर झाली प्रतीकांची ओळख. पण आपला महाराष्ट्र पसरलाय किती? त्याचा विस्तार आणि त्याची रचना कशी आहे? चला पुढच्या भागात पाहूया. महाराष्ट्राचं क्षेत्रफळ आहे तब्बल 3,07,713 चौरस किलोमीटर. आता हा आकडा मोठा वाटतोय, पण सोप्पं करून सांगायचं तर हे क्षेत्रफळ जवळजवळ इटली देशा एवढं आहे. आकारमानाने देशातलं तिसरं मोठं राज्य आहे आपलं. पण लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्र देशात दुसऱ्या नंबरवर आहे. याचाच अर्थ इथे वेगवेगळ्या भाषा, संस्कृती आणि पार्श्वभूमीचे लोक एकत्र राहतात. खरं तर महाराष्ट्र एक मिनी इंडिया आहे असं म्हटलं तरी चालेल. राज्याच्या पश्चिमेला तब्बल 720 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलाय. हाच तो आपला सुंदर कोकण, जो आपल्या निसर्गरम्य किनाऱ्यांसाठी आणि मासेमारीसाठी प्रसिद्ध आहे. महाराष्ट्राची रचना हे खूपच वैशिष्ट्यपूर्ण आहे. बघा, राज्याच्या मधोमध उभी आहे सह्याद्रीची पर्वतरांग. गोदावरी, कृष्णा यांसारख्या नद्या जीवनदायी ठरल्या आहेत. आणि प्रशासनाच्या सोयीसाठी राज्याचे 6 विभाग आणि 36 जिल्हे आहेत. याच रचनेतून राज्याचा कारभार चालतो. आता वळूया अर्थव्यवस्था आणि संस्कृतीकडे. महाराष्ट्र म्हणजे फक्त भूगोल नाही, तर विकास आणि परंपरेचा एक सुंदर मिलाप आहे. पाहूया राज्याचा विकासाचं इंजिन आणि त्याचा सांस्कृतिक आत्मा. राज्याच्या अर्थव्यवस्थेची गाडी 2 मुख्य चाकांवर चालते. एक म्हणजे शेती आणि दुसरा म्हणजे उद्योग. एका बाजूला ऊस, कापूस, सोयाबीनसारखी पिकं घेतली जातात, तर दुसऱ्या बाजूला मुंबईसारखं शहर देशाची आर्थिक राजधानी म्हणून ऑटोमोबाईलपासून IT पर्यंतच्या उद्योगांना बळ देतं. पण महाराष्ट्राची खरी ओळख आहे ती इथल्या संस्कृतीत. लावणीचा ठसका, पोवाड्यांचा जोश, गणेशोत्सवाचा उत्साह आणि संत ज्ञानेश्वर तुकारामांच्या विचारांवर घडलेली इथली माणसं, हाच तर आपल्या राज्याचा खरा आत्मा आहे. आणि आता शेवटचा भाग, वारसा आणि पर्यटन. महाराष्ट्राच्या भूमीवर फक्त वर्तमान नाही, तर एक गौरवशाली इतिहास कोरलेला आहे. चला या वारशाची एक छोटीशी सफर करूया. इथे तर प्रत्येक दगड आणि दगडात इतिहास आहे. रायगडासारखे किल्ले मराठ्यांच्या शौर्याची साक्ष देतात, तर अजिंठा वेरूळच्या लेण्या बघून तर अख्खं जग थक्का होतं. आणि या शौर्यासोबतच पंढरपूर आणि शिर्डीसारखी श्रद्धास्थानं लाखो लोकांना एक वेगळीच मनशांती देतात. तर मग एकीकडे देशाचं आर्थिक इंजिन म्हणून पुढे धावत असताना आणि दुसरीकडे आपला हा समृद्ध सांस्कृतिक वारसा जपत असताना महाराष्ट्र भविष्यात हा समतोल कसा साधणार, हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?